झणझणीत उडदाच्या डाळीचं घुटं बनवण्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे 1 वाटी उडदाची डाळ। आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी काही खोबऱ्याचे काप करून घेतले, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घेऊन हे आपण पाणी न घालता वाटून घेणार आहोत। आता इथं आपल्याला डाळ शिजवायची आहे, त्यासाठी मी कुकरमध्ये 1 वाटी डाळीला 3 वाट्या पाणी घातले, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आहे, त्याने डाळ छान शिजते। 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली होती। आता फुल फ्लेमवर आपल्याला याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकर थंड होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। गॅस ऑफ केला आहे। इथं मी एक पातेलं ठेवले, पातेल्यात 3 पळ्या तेल घातले। आता जे आपण हिरवं वाटण केलं होतं ते त्यात घालायचं आहे। डाळ पण इथं आपली छान शिजली आहे, तिला चांगली घोटून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा ठेचलेला लसूण घालून वाटण घालून घ्यायचं आहे। छान मिक्स केल्यानंतर पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ घालायचे, कढीपत्त्याची पानं घातली आहेत, छान मिक्स करून 2 ग्लास पाणी घालून आता आपल्याला स्मॅश केलेली ही डाळ घालून घ्यायची आहे। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला हाय फ्लेमवर याला उकळी येऊ द्यायला ठेवायचं आहे। उकळी आली की लो फ्लेमवर 7 ते 8 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे। तर 7 ते 8 मिनटानंतर आपलं झणझणीत गावरान घुटं तयार आहे। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।